विवाहितेचा हुंड्यासाठी छळ आणि खून, गुन्हा दाखल, पती अटकेत. मला न्याय द्यावं. 4-5 वेळेस मारलंय हो पट्ट्यानं, वायरानं. माझ्या लेकराच्या अंगावर वळवळ होती. उमरगा शहरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच हुंड्यासाठी आणि घरगुती कारणावरून होणाऱ्या वादातून एका 22 वर्षीय विवाहितेचा दिनांक 17 रोजी पतीने गळा आवळून खून केलाय. मिळालेल्या माहितीनुसार मृत विवाहिता पलक धनराज शिंदे हिचा विवाह 4 मे 2023 रोजी आरोपी दत्ता शामराव कांबळे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुखात गेल्यानंतर पतीने किरकोळ कारणावरून पलकला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तू लवकर उठत नाहीस, तुला स्वयंपाक करता येत नाही अशा कारणावरून तिला मारहाण केली. तसेच आरोपी पतीने 2 व्हीलर दुरुस्तीचे दुकान टाकायचे माहेरवरून 2 लाख रुपये आणण्याची मागणी लावून धरली होती. ही मागणी पूर्ण होत नसल्याने त्याने पलकचा छळ अधिकच वाढवला होता. नातेवाईकांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. दिनांक 17 रोजी रात्री 11:44 सुमारास आरोपीने पलकचा गळा आवळून तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच माहेरच्या लोकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालातून तिचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या केशर धनाजी शिंदे या आईच्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात आरोपी पती दत्ता कांबळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपी दत्ता कांबळे यास जेरबंद करण्यात आले आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहिता 103-80-85 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. सूर्य मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसे, उमरगा, धाराशिव. त्रास दिलाय हो. लेकराला माझ्या लय त्रास दिलाय. पहिल्यापासून त्रास देत होतो. पैसे आण म्हणून ऐकून माझं लेकरू लय सण केलंय हो सर. माझ्या लेकराला न्याय द्या हो. 4-5 वेळेस मारलंय हो पट्ट्यानं, वायरानं. माझ्या लेकराच्या अंगावर वळवळ होते हो पहिलं सर. कधी तक्रार केलो का ह्याची पोलीस स्टेशनला? नाही केली. घरगुती आहे हो सर. कमी होईल म्हणले, कमी करेल. पोरगी म्हणली राहू दे मम्मी, सुधरेल, आज सुधरेल, उद्या सुधरेल म्हणले हो सर. तुझ्या लेकराला लय त्रास दिले हो सर. मुलीला तुम्ही ज्यावेळेस पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर वगैरे वळ उठलेलं काय दिसलं का तुम्हाला? ती सुचलेला होता. रात्री बघितल्यावर पायावर वळ होते. ती काळा निळं झालेलं होतं. हीच मागणी आहे. नवऱ्यावर, नणंदवर आणि सासूवर त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल, फुल मर्डरचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर मोठ्यात मोठी कारवाई होईल एवढी आमची मागणी आहे.